कारण एक संघ प्रज्योत H&M हा तर क्वालिफाय होईल हा 100% आहे. 3 सामने जिंकलेत त्यांनी. मग बाकीच्या संघांना सर्व संघांना चान्स आहे. अजूनही मुंबई इंडियन्स बाहेर जरी गेली तरी आमच्या ठिकाणी मात्र अजूनही बाकीचे 4 टीम अजूनही जिवंत आहेत. त्या सर्व संघांना चान्स आहे. टॉप ऑफ द टेबल 2 संघ राहणार आहेत. 1 आणि 2. बापरे. H&M 3 सामने 3 विजयी 6 पॉइंट्स. विष्णू स्मृती 3 सामने 2 विन 1 लॉस 4 पॉइंट आणि बाकीच्यांना 2-2 पॉइंट आहेत. SR11 3 सामने 1 विजयी 2 पराभूत 2 पॉइंट आणि SS सुपर किंग्स 3 सामने 1 विजयी 2 पराभूत 2 पॉइंट्स आणि CCRC 2 सामने 2 पराभूत 0 पॉइंट. या ठिकाणी मात्र CCRC ला विजय प्राप्त करणे फार गरजेचं आहे. शेवटची संधी असेल त्यांच्यासाठी. इनफॅक्ट पुढचे दोन्ही मॅचेस त्यांना जिंकावे लागतील विथ द रन रेट, गुड रन रेट, ग्रेट रन रेट. SR11 लाही चान्स आहे. त्यांना एक सामना जिंकावाच लागेल शेवटचा विथ द रन रेट आणि त्यांना हे पाहावं लागेल की विष्णू स्मृती हा सामना पराभूत होईल पुढचा. विष्णू स्मृती या सगळ्या बाकीच्या 3 टीमसाठी एक कॅल्क्युलेशन मात्र आहे. विष्णू स्मृतीला पुढचा सामना पराभूत व्हावा लागेल. आता विष्णू स्मृतीचा सामना कोणाचा आहे हे पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. चला यासाठी मी आता सांगणार नाही येतो कारण तुम्ही राहणार नाहीयेत. तेच पाहणे फायद्याचं ठरणार आहे. आपण तो थोडासा सस्पेन्स ठेवूया. प्रेक्षक राहतील. आतापर्यंत ऑडियन्स आहे युट्यूबच्या माध्यमातून अजूनही इतक्या पहाटेच्या प्रसंगाला सुद्धा, पहाटेच्या वेळेला सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. रसिक क्रिकेट या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सुबह सुबह की चाय और बड़े लोगों की राय कभी भी टालना नहीं चाहिए. सकाळची चहा आणि मोठ्या लोकांचा आशीर्वाद. सुबह की चाय और बड़े लोगों की राय कभी भी मत टालो, उसका फायदा ही होता है. चलो कोई मुझे इजाजत दे रहा है क्या? प्रयाग काही गेलो होतो गेली हा एकच मॅच सांगली. प्रयाग का फार दुखते आहे. कमेंट्री एवढीच मॅच सांगली. मॅचचा अर्थ नाही. त्यांना चान्स आहे. तर आपल्या समोर येतो एक गोड आवाज, मंजूर आवाज. ऑलराऊंडर आमचे मित्र प्रयाग शिरगावकर या सामन्यासाठी समालोचन करतील. नाही जरा चहा पिऊन येतो. कांदे पोहे खाऊन येऊया. काय झालं तुमची बॉलिंग आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात झाली. CCRC विरुद्ध HM. सामना करतोय तो अनुराज नाटेकर आणि समोर गोलंदाजी करतोय CCRC कडून अभिज्ञ नाटेकर. दोन्ही भाऊ विरुद्ध खेळताना चांगल्या पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू अभियांचा. 2 चेंडू 2 धावा. अनुराज यांच्या बॅटिंगून निघालेला हा पहिला चौकार. या चौकाराने धावसंख्या होते. धावसंख्या 6. H&M संघ पहिले 3 सामने विजयी झालाय. 4था सामना खेळताना आणि CCRC संघ 2 सामने पराभूत होऊन 3रा सामना खेळतोय.
अनुराज यांच्या बॅटीतून निघालेला हा चौकार, या चौकाराने धावसंख्या होते 11. पुढचा चेंडू अभियानचा, चांगल्या पद्धतीचा चेंडू, बघूया पंच काय निर्णय देत आहेत. अवांतर वाईट चेंडू, धावसंख्या होते 12. उत्कर्ष प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि पहिल्या दिवसाचा हा थरार. डिक्लेरेशन मध्ये जातो चेंडू, 1 धावेसाठी. षटकातील 1 चेंडू शिल्लक. अभिज्ञा समोर आहे. अनुराज चांगल्या पद्धतीने तटवतो. डिक्लेरेशन मध्ये 1 धावेसाठी. षटकाखेर धावसंख्या होते 14. अनुराज खेळतोय वैयक्तिक 10 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या झाली होती 14. अभिज्ञाने अतिरिक्त 4 धावा वाईट स्वरूपात दिल्या. आता समोर येतो प्रज्योत, त्याला गोलंदाजी करतील विक्की. चांगल्या पद्धतीने तटवतोय पहिला चेंडू चौकारांसाठी. 4 धावेने खातं बोलतोय प्रज्योत. आपलं वैयक्तिक धावसंख्या होते 18. विकी यांचा पुढचा चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू. प्रज्योत यांना काही तो समजलेला नाही, निर्धाव जातोय चेंडू. पुढील चेंडू विकी यांचा समोर प्रज्योत चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तटवतोय. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा जातोय चौकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. विकी 3 चेंडू शिल्लक. प्रज्योत यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा तटवतोय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण करतो या ठिकाणी. अक्षय निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीने पुन्हा तटवतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव टाकले विकी आणि शेवटचा चेंडू टाकतोय विकी. समोर प्रज्योत आणि फलंदाज बाद. प्रज्योत बाद होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या होते 1 बाद 22 झाले. या प्रीमियर लीग मधील हे पहिलं षटक असेल त्याने एकही चेंडू निर्धाव मध्ये टाकला नाही. सलग 6 चेंडू टाकलेत आणि एक फलंदाज सुद्धा बाद केला त्याने. विकी तुझं कौतुक आहे या ठिकाणी, कारण प्रत्येक गोलंदाज हा अवांतर धाव देतोय. पुन्हा एकदा तो 3रे षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव. समोर अनुराज. वाईट चेंडू प्लस डिक्लेरेशन मध्ये जातोय. 1 धावेसाठी अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 24. नीतू यांचा पुढचा चेंडू. समोर अनुराज चांगल्या पद्धतीने तटवतोय. तितकं चांगलं क्षेत्र 14 धाव करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव जातोय चेंडू. अनुराज त्यांना थांबवतोय. चेंडू नीतू यांचा चांगल्या पद्धतीने तटवतोय. चौकारासाठी 4 धावेने धावसंख्या वाढते 28. चेंडू शिल्लक. वाईट चेंडू. नो चेंडू. पंचांचा निर्णय. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या होते 29. अनुराज बाद. चांगला चेंडू एसटी उद्ध्वस्त करतोय. अनुराज बाद होतोय नीतू यांच्या गोलंदाजीवरती. 2 चेंडू शिल्लक. अनुराजची जागा घेतोय
काय प्रसन्न प्रथमेश वाईट चेंडू अवांतर एक धाव 30 धाव संख्या होते पुन्हा एक धाव अंतर एक चेंडू शिल्लक असताना नितो 2 अवांतर धावा देतो आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू प्रथमेश यांनी चौकारांसाठी एक बॉल आहे माफ करा एक चेंडू शिल्लक नितो यांचा वाईट चेंडू तुझे महागडे षटक करतोय नितू यांचं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू धाव चेंडू षटक संपतो या ठिकाणी 2 षटक झाले 2 षटकाकर धावसंख्या होते 2 की 3 3 षटकाकर धावसंख्या होते 36 यानंतर होणारा सामना एसएस सुपर किंग विरुद्ध विष्णू स्मृती दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी तयार राहायचे मध्यंतरानंतर अक्षय फेरी षटक घेऊन आला अक्षय आपल्या संघासाठी समोर आहे शाहिद छोटी धाव घेण्याच्या नादात शाहिद आउट होतो परंतु स्ट्राईकला जातो तो प्रथमेश आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी तंजीम प्रथमेश यांच्या बॅटमधून निघालेला हा डिक्लेरेशन मध्ये गेलेला चेंडू एक धावांसाठी अक्षय यांचा चेंडू पुढील प्रथमेश यांचा करतो प्रथमेश वाईट चेंडू अवांतर एक धाव पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू वाईट चेंडू चांगला चेंडू तटवतोय डिक्लेरेशन मध्ये एक धावेसाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू डिक्लेरेशन मध्ये एक धाव 22 स्वरूपात लेग बाय स्वरूपात जातो अक्षयांचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू शेवटचा चेंडू टाकतोय अक्षय चांगल्या पद्धतीने पटवतोय आणि या ठिकाणी रनआउट होतोय प्रथमेश दरम्यान 4 षटका संपताय 4 षटका अखेर धावसंख्या होते 41 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते सीसीआरसी संघासमोर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं याचे सुपर किंग विरुद्ध विष्णू स्मृती बॉल काढ रे सुपर किंग कर्णधार आणि विष्णू स्मृती कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे बेचाळीस धावांचं आव्हान घेऊन उतरलेत सीसीआरसी संघाकडून अभिज्ञ आणि अक्षय पहिला षटक घेऊन आलाय तो
शाहिद एचएम संघाकडून पहिला चेंडू वाईड, अवांतर एक धाव. पुन्हा एकदा पुढील चेंडू पटवतोय अभिज्ञ, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अनुराज. आपल्या संघासाठी निर्धाव जातो चेंडू. शाहिद यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने तटवलाय चौकारांसाठी. पहिला चौकार अभिज्ञ यांच्या बॅटमधून. दोन चेंडू 5 धावा. शाहिद यांचा पुढचा चेंडू समोर अभिज्ञ. नो चेंडू आणि तितका चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव जातो चेंडू, परंतु अवांतर एक धाव. नो या स्वरूपात धाव संख्या होते 6. शाहिद चांगला तटवतोय पुन्हा एकदा चौकार. अभि यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. धाव संख्या होते 10. शाहिद यांचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने तटवला आणि या ठिकाणी बॅट ब्रेक होते. होती एकदम. डिक्लेरेशन मध्ये जातो 22 स्वरूपात, लेग बाय स्वरूपात एक धावेसाठी. धाव संख्या होते 11. या षटकातील शेवटचा चेंडू शाहिद यांचा समोर अभिज्ञ. बघूया या चेंडूवरती काय करतो. चांगल्या पद्धतीने तटवतो, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. चौकारांसाठी एक षटकाकर धाव संख्या होते 15. किती राहतो 42. अंकुर याने चांगला प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे प्रज्योत याने चांगला प्रयत्न केला होता, परंतु चेंडू चौकार जाण्यापासून काही थांबला नाही. काय खाली ही बघ. दुसरा षटक घेऊन आलाय पार्थिव संघाकडून. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव समोर अक्षय. अक्षय यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. 42 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा सीसीआरसी संघ. अंतर चेंडू वाईट स्वरूपात एक धाव होणे भर पडते. धावसंख्या होते 20. पार्थिव पुढचा चेंडू टाकतो अक्षय यांच्यासाठी. चालू आहे.
अक्षय बाद होतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. पार्थिव पहिला धक्का मिळतो तो CCRC संघाला अक्षय मेस्त्री यांच्या स्वरूपात. अक्षय यांची जागा घेतोय नीतू. नीतू पार्थिव यांचा पुढचा चेंडू नीतू यांच्यासाठी बघूया काय करतो. नीतू चांगल्या पद्धतीने तटवतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अनुराज चौकार जाता जाता वाचवला. आपल्या संघासाठी योगदान देतोय अनुराज. पार्थिव यांचा पुढचा चेंडू नीतू यांना काय तो समजलेला नाही. निर्धाव गेलेला चेंडू शेवटचा चेंडू होता या षटकातील. समोर नीतू चांगल्या पद्धतीने तटवतो डिक्लेरेशन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21. 2 षटका अखेर 21. 12 चेंडू 21 धावा. पहिल्या 12 चेंडू मध्ये 21 धावा केल्या. उर्वरित 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. यानंतर होणारा सामना SS सुपर किंग विरुद्ध विष्णू स्मृती. नाणेफेक SS सुपर किंग कडे. फलंदाजी स्वीकारताना दरम्यान चालू असलेला सामना HNM आणि CCRC संघ. समोर अभि प्रथमेश चांगल्या पद्धतीने चेंडू टाकतोय. निर्धाव जातो चेंडू. प्रथमेश पुढचा चेंडू अभि यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने तटवलेला आणि हा चौकार. अनुराज यांना चकून जातोय चेंडू चौकारासाठी. अभि यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. अभि यांच्या बॅट मधून निघालेला हा चौथा चौकार. धावसंख्या होते 25. पुन्हा एकदा तटवतोय तितकाच. प्रज्योत यांचं खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातो चौकारांसाठी. वरती बघ ना वरती बघ. जरा वरती बघ. रेस घे ना. भरपूर प्लेयर आहेत आपल्या. तुम्ही गेले फायनलला. दुसऱ्याला खेळ. स्फूर्ता चेंडू अभि यांच्यासाठी आणि या ठिकाणी फलंदाज बाद. अभि बाद होतोय. यष्टी होतो. चांगला खेळत होता. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारले होते अभि यांनी आणि तिसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. वैयक्तिक 20 धावसंख्येवरती सलग 5 चौकार त्यांनी खेळला होता. अभि आपल्या संघासाठी 20 धावांचं योगदान दिलंय. अभि यांनी 42 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. धावसंख्या झाली 29. 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू. 8 चेंडू 13. सलमान नवीन फलंदाज. सलमान निर्धाव चेंडू. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. प्रथमेश यांचा शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. समोर सलमान
चांगल्या पद्धतीने तटवलेला चेंडू आणि हा जातोय नो चेंडू आणि चौकारांसाठी 5 धावा मिळत आहेत या ठिकाणी. प्रथमेश पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने तटवते. हाही चौकार सलमान यांच्या बॅट मधून निघालेला चौकार. 4 पाहिजे. 4 शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावांची गरज. सहा चेंडू 4 धावा. सहा चेंडू 4 धावा. सहा चेंडू 4 धावा. समोर मितू गोलंदाज अनुराज यांचा पहिला चेंडू. 6 चेंडू 4 धावांसाठी आणि हा फटका तितकाच चांगलं क्षेत्रक्षण निर्धाव चेंडू. एक नावाजलेला खेळाडू अनुराज रत्नागिरी मधील फेमस तितकाच चांगला चेंडू आणि हा चौकार. या ठिकाणी विजयी ठरतोय CCRC संघ. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर ठरतो तो अभिज्ञ नाटेकर. कॉंग्रॅच्युलेशन अभिज्ञ याला